नमस्कार मित्रांनो, गेल्या तासिकेमध्ये बोलतो मराठी या पाठावर आपण यूट्यूबवर व्हिडिओ पाहिलेलाच आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष आपण आता स्वतः प्रयत्न करत आहोत. प्रयत्नाला यश येईल जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने घरी अभ्यास कराल. आपली भाषा, आपली मायबोली, आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपण बोलतो मराठी या पाठाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर आपण पुस्तक समोर ठेवा, लक्ष देऊन पाठाचा अभ्यास करा. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर निलिमा गुंडी आणि पाठाच्या प्रस्तावनेचा जर आपण थोडासा विचार केला तर नक्कीच मराठी ही आपली मातृभाषा आहे, आपली मायबोली आहे आणि या मायबोलीचं महत्त्व हे आपण शब्दातही वर्णन करू शकत नाहीत, इतकी आपली मायबोली श्रेष्ठ भाषा आहे. जननी जन्मभूमी स्वर्गा आपी गरीशी असं म्हटलेलं आहे. जननी जन्मभूमी स्वर्गा आपी गरीयशी. आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. आपल्यावर मातृभूमीचं, मातृभाषेचं आणि मातापित्याचं ऋण असतं आणि ते फेडण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. यात कवीने आईचा आणि जन्मभूमीचा गौरव केलेला आहे. आधुनिक काळात भाषेच्या माध्यमाशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. म्हणून आई आणि जन्मभूमी इतकेच महत्त्व मातृभाषेला आहे. आईच्या दुधावर बालकाची शारीरिक वाढ होते. बालकाचा मानसिक विकाससुद्धा आईच्याच ममतेने होतो. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात मातृभाषेला महत्त्व आहे. जन्मभूमीतील पिकावर व्यक्तीचे पोषण होते, पण मातृभाषेतील साहित्य, ज्ञान, माहिती यामध्ये व्यक्तीचा मानसिक व भौतिक विकास होतो. मातृभाषेच्या संस्काराचे क्षेत्र मोठे व्यापक आहे. प्रत्येक व्यक्ती मातृभाषेच्या सांस्कृतिक वातावरणात वाढते आणि राहते. या सांस्कृतिक वातावरणातूनच व्यक्तीला जीवन रस मिळतो, मनपिंड मिळते. व्यक्तीच्या अंतःकरणातील भावनांचा प्रथम उद्रेक हा मातृभाषेतूनच घडतो. म्हणूनच मातृभाषा ही हृदयाची भाषा आहे असं म्हटलं जातं. आईचे दूध ज्याप्रमाणे व्यक्तीच्या रक्तात असते, त्याचप्रमाणे जन्मभूमीच्या अन्नाने तयार झालेले रक्तही शरीरात असते. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या शरीरात मातृभाषेचे स्वत्वसुद्धा सळसळत असते. म्हणून संत ज्ञानेश्वरांनीही म्हटलेलं आहे, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशे अक्षरे रसिके मेळविन. मग या मातृभाषेचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे आणि त्याच आपल्या मायबोली मराठीचं महत्त्व सांगणारा, मोठेपण सांगणारा आणि आपल्याला नकळतपणे शाब्दिक
फाटकारे ओढणाराही हा पाठ आहे. या ठिकाणी फाटकारे यासाठी शब्द वापरलेला आहे की आपण आपल्या मातृभाषेचा गौरव करतोच, परंतु व्याकरणिकदृष्ट्या पाहिजे तेवढं महत्त्व देत नाही. ते दिलं पाहिजे आणि आपल्या भाषेचा विकास आपण केला पाहिजे. यासाठी हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे. पाठाचं नाव आहे बोलतो मराठी. प्रथम आपण परिचय पाहू. मराठीच्या प्राध्यापिका आहेत. आपल्याला माहीत आहे प्राध्यापिका म्हणजे जे कॉलेजला शिकवत असतात त्यांना प्राध्यापक म्हणतात. शाळेत जे शिकवत असतात त्यांना आपण गुरुजी असे म्हणतो, सर असे म्हणतो. ते लेक्चर असतात. कॉलेजला निलिमा गुंडी शिकवण्यासाठी होत्या. भाषातज्ञ आणि लेखिका आहेत. मराठी भाषेसाठी फार मोठं चिंतन त्यांनी केले. मराठी भाषेचं लेखन त्यांनी केलं. मराठी भाषेच्या विकासासाठी कार्य केले. मराठी भाषेचं तत्त्वज्ञान सांगण्याचं कार्य केले. म्हणून भाषातज्ञ असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. लेखिका आहेत. त्यांची अक्षराचा देव निरागस हे बालसाहित्य प्रसिद्ध आहे. देठ जगण्याचा रंगाचा थवा हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. भाषा प्रकाश, भाषा भान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेख संग्रह इत्यादी 35 पुस्तके त्यांचे प्रकाशित झालेली आहेत. 2021 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर हा छोटासा परिचय. या छोट्याशा परिचयामधून त्यांचं मोठेपण आपल्या लक्षात येतं. प्रत्येक दिवाळीला दिवाळी अंक प्रकाशित होत असतो आणि हा दिवाळी अंक वाचक आवडीने वाचत असतात. तर त्या दिवाळी अंकाच्या संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहेत. पुरस्कारही महाराष्ट्र शासनाचे त्यांना मिळालेले आहेत. थोडक्यात परिचय लहान पण कामगिरी महान हे वाक्य निलिमा गुंडी यांच्याविषयी बोललं तरी काही वावगं ठरणार नाही. पाठाचा मध्यवर्ती जो गाभा घटक आहे तो आपण लक्षात घेऊ. मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती कल्पना पाठ केलीच पाहिजे. मध्यवर्ती कल्पनेच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला पाठाची ओळख निर्माण होते. पाठात काय सांगितलेलं आहे याची ही ओळख मध्यवर्ती कल्पनेच्या माध्यमातूनच आपल्याला होते. काय सांगितलं आहे मध्यवर्ती कल्पनेमध्ये? मराठी भाषेतील विविध शब्द प्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते. पहा, आपल्या मराठी भाषेच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामध्ये नेहमी म्हटलं जातं की मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते आणि जशी पळवावी तशी पळते. मग आपण भाषेमध्ये विविध शब्दप्रयोग वापरतो आणि त्या शब्दप्रयोगामुळे नकळतपणे विनोदाची निर्मिती होत असते. हेच या पाठात सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे व्युत्पत्ती कोशात शब्दाची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती
मिळते. आपण इयत्ता 8वीला शब्दकोश, 9वीला विश्वकोश आणि या ठिकाणी शब्द आलेला आहे व्युत्पत्ती कोश. तर व्युत्पत्ती कोश म्हणजे काय? शब्दाची मूळ उपपत्ती, शब्दाचं उगमस्थान, शब्द कुठून आला हे सांगणारं शास्त्र, शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र म्हणजेच व्युत्पत्ती कोश. मग या शब्दाची मूळ उपपत्ती किंवा शब्दाचा मूळ उगम कुठून आलेला आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हाच त्या शब्दाची खरी गंमत, खरी जम्मत आपल्याला कळते. म्हणून व्युत्पत्ती कोशामध्ये आपण शब्दांचं सविस्तर वाचन केलं पाहिजे. थोडक्यात व्युत्पत्ती कोश आपण हाताळला पाहिजे, जेणेकरून काय होईल, आपल्याला शब्दाची संपूर्ण माहिती प्राप्त होईल. खूप नवीन माहिती आपल्याला कळते आणि नवीन माहितीच नाही तर एखाद्या शब्दाचा पाळंमुळं आपल्याला जर माहिती झाले तर त्यातून आनंदही मिळतो आणि आपलं भाषिक ज्ञान वाढण्यास मदतही होते. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत होते. बरोबर आहे, आपण भाषेला महत्त्व दिलंच पाहिजे. का देऊ नये? ज्या भाषेमधून आपण आपला विकास साधण्याचं काम करणार आहोत, ज्या भाषेच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होणार आहे, ज्या भाषेच्या माध्यमातून आपला मन, मेंदू आणि मनगटाचा विकास होणार आहे, त्या भाषेला आपण महत्त्व दिलंच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मग आपल्या मनातल्या ज्या भावभावना आहेत त्या भावभावना तर आपण भाषेच्या माध्यमातूनच व्यक्त करतो. आणि जर भाषाच जर आपली आपण परिपूर्ण ठेवली नाही किंवा आपण भाषेलाच महत्त्व दिलं नाही तर मग आपला भावनिक मानसिक विकास होणार नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये भाषेला महत्त्व दिलं पाहिजे आणि आपण आपला विकास साधला पाहिजे. त्याचबरोबर मराठी भाषेचाही विकास आपण साधला पाहिजे. तर थोडक्यात काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते, व्युत्पत्ती कोशाचा आपण अभ्यास केला पाहिजे. नवनवीन माहिती, नवनवीन शब्द आपण भाषेमधून शिकले पाहिजेत, त्याचा विस्तार केला पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे, भाषेला महत्त्व दिले पाहिजे आणि आपल्या मनातले सूक्ष्म अर्थ सौंदर्य आपण उलगडले पाहिजे. हेच या पाठात डॉक्टर निलिमा गुंडी यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने थोडक्यात आपण परिचय पाहिलेला आहे. तर प्रत्यक्ष पाठाला सुरुवात या ठिकाणी आपण लगेच करणार आहोत. अगोदर आपण प्रकट वाचन पाहू आणि प्रकट वाचन पाहिल्यानंतर विषय स्पष्टीकरण किंवा विषय विस्तार आपण पाहणार आहोत. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? बायको, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगर. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियासाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगर विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगांचे शब्दप्रयोग हे आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्यप्रचार ही देखील भाषेची खास शैली आहे. शैली म्हणजे पद्धत. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्यप्रचार युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपण हे संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केलेले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यात काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंतच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. कारण वर्गामध्ये जर आपण विचार केला तर 8-8 दिवस हे आपला पाठ होत नाही, परंतु ऑनलाईन असल्यामुळं आणि या ऑनलाईन अध्यापनामध्ये, वर्गातल्या अध्यापनामध्ये फार जमीन आसमानचा फरक येतो. या ठिकाणी थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे की जास्तीत जास्त जर आपण या ठिकाणी वेळ घेतला तर आपला मोबाईल डेटाही मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. तो लवकर डाउनलोडही होत नाही आणि मग आपल्याला सगळीच अडचण निर्माण होते. त्यामुळं आपण या ठिकाणी ओझरता विचार करणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीलाच या ठिकाणी सुरुवातीला विनोद निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. एक वर्तमानपत्रामधलं, वर्तमानपत्र तुम्हाला माहीत आहे, वर्तमानपत्र म्हणजे पेपर. सहज तुम्ही पाहता रोज वर्तमानपत्र आपण वाचत असतो. या ठिकाणी त्या वर्तमानपत्रामधला एक विनोद निलिमा गुंडी यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितला आहे. नवरा बायकोचा विनोद आहे आणि हे विनोद हल्ली मोठ्या प्रमाणावर फेमस असतात. काय म्हणते बायको, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? आता नवरा म्हणतो नको, मी माणूसच ठीक आहे. आता या ठिकाणी विनोद निर्माण झाला आहे. आता विनोद कसा निर्माण झाला आहे की तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? उत्तप्पा काय आहे? उत्तप्पा खाण्याचा पदार्थ आहे.
मग आता इथे अर्थ कोणता घेतला आहे? मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का? म्हणजे या ठिकाणी नवरा म्हणतो नको, मी माणूसच बरा आहे, मला उत्तप्पा बनवू नको. आता इथं विनोद निर्माण झाला आहे. विनोद यामुळं निर्माण झालेला आहे की मला खाण्याचा पदार्थ बनवू नकोस, मी माणूसच बरा आहे. नवरा म्हणतो मला खाण्याचा पदार्थ बनवू नको, मला उत्तप्पा बनवू नको, मी माणूसच बरा आहे. मग या ठिकाणी हे जे क्रियापद वापरलेलं आहे, हे क्रियापद या ठिकाणी शोभणारं नाही. कारण हे क्रियापद हिंदीमधून या ठिकाणी आलं आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये परभाषीय शब्दसुद्धा आलेले आहेत. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते असं म्हटलं आहे. अरबी भाषेतून शब्द आले, संस्कृतमधून शब्द आले, इंग्रजी भाषेतून आले, तमिळ भाषेतून आले, गुजरातीमधून आले आणि त्या आपल्या मराठी भाषेने स्वीकारले. आपलेही शब्द त्यांच्या भाषेत गेलेले आहेत. परंतु इथे जे बनवणे क्रियापद वापरलेलं आहे ते शोभणारं नाही. ते हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात इतकं घुसलं आहे की त्याचा विचारच करण्याची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी बनवणे हे क्रियापद या ठिकाणी वापरलं जातं. आपल्यामध्ये पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे हे शब्दप्रयोग आहेत. पण आता याची जागा कोणी घेतली? बनवले. आता बनवले जातात आणि मराठीत बनवलेचा अर्थ आहे फसवणे. हा प्रचलित अर्थ आहे आणि त्यामुळं माणसाचा माकडा आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजेच या ठिकाणी अर्थाचा अनर्थ होतोच. मग हा अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण आपले शब्द आणि त्या शब्दाला वापरलं जाणारं जे शब्द आणि वाक्याला वापरलं जाणारं जे क्रियापद आहे ते योग्यच वापरलं पाहिजे. हेच या ठिकाणी लेखिकेला सांगायचं आहे. मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग आहेत. ही भाषेची श्रीमंती आहे आपल्या मराठीमध्ये. आता एक क्रियापद या ठिकाणी सांगितलं, मारणे हे क्रियापद. ते वेगवेगळ्या प्रकाराने वापरले जाते. कोणतं? मारणे हे क्रियापद. गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे म्हणजे मनसोक्त जेवण करणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे म्हणजे मार देणे. हा अर्थ इथं कुठेही आलेला नाही. आता मारण्याचा शब्दशः अर्थ घेतला तर काय होतो? मार देणे. पण कुठं शब्दशः अर्थ आला आहे का? नाही आला. म्हणजे हीच आपल्या मराठी भाषेची खऱ्या अर्थाने गंमत आहे आणि अशी ही आपली मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते आणि जशी पळवावी तशी पळते. तिसऱ्या उतार्यामध्ये शब्दप्रयोगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. वाक्यप्रचार आपल्याला परीक्षेला येतात. 4 मार्काला आपल्याला वाक्यप्रचार आहेत. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्यप्रचाराचा अर्थ 1 मार्काला त्या ठिकाणी सांगायचा आपल्याला आणि स्वतःच्या वाक्यात उपयोग करा. 1 मार्काला आपल्याला परीक्षेमध्ये येईल. त्यामुळं आपण जास्तीत जास्त वाक्यप्रचार पाठ केले पाहिजेत. आता खस्ता खाणे हा वाक्यप्रचार या ठिकाणी आलेला आहे. आता खस्ता खाणे, खाणे हा काही खाद्यपदार्थ नाही. खस्ता खाणे हा काही खाद्यपदार्थ नाही. मराठीत त्याचा अर्थ आहे खूप कष्ट करणे. खूप कष्ट करणे म्हणजे खस्ता खाणे. मी इयत्ता 10वीला उत्तम मार्क मिळवण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. आता या ठिकाणी त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला घेता येणार आहे का? नाही घेता येणार. मग आता त्याचप्रमाणे कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे हा सुद्धा एक वाक्यप्रचार आहे.
कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. भारतीय सैन्याने शत्रू सैन्याला कंठस्नान घातले, हा झाला त्याचा वाक्यप्रचार. मग आता इथे शब्दशः अर्थ घेऊन आपल्याला चालणार नाही. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून, हा आपला इथं कंठ आहे, कंठस्नान इथून आंघोळ घालणे म्हणजे कंठाखालून आंघोळ घालणे, असा शब्दशः अर्थ आपल्याला घेता येणार नाही. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे. आम्ही खांद्याला खांदा लावून अभ्यास करतो आणि खांदा देणे हा वाक्यप्रचार आहे. आता खांदा, कुठं खांदा देतो आपण? प्रेताला खांदा देतो. मग हे वाक्यप्रचार भाषेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. जर ते चुकीच्या ठिकाणी वापरले तर अर्थाचा अनर्थ होतो आणि अर्थाचा अनर्थ झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या भाषेला, आपल्या मातृभाषेला मग महत्त्व राहणार नाही. आणि त्यामुळं आपण असे शब्दप्रयोग वापरले पाहिजेत की त्यामुळं काय होईल, आपल्या भाषेचं महत्त्व वाढीस लागेल. म्हणून लेखिकेनं सांगितलं की बाबा हो, आपण आपल्या मातृभाषेला महत्त्व दिलं पाहिजे, मातृभाषेचा आपण विकास केला पाहिजे. त्यासाठी आपल्या भाषेचे शब्द, खरे शब्द, व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला, ते शब्द आपण वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे आणि त्यासाठी शब्दकोश वापरला पाहिजे. अक्कलवान म्हणजे हुशार, पण आकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. दोन शब्द दिलेत आपण. अक्कलवान, किती अक्कलवान मुलगा आहे, किती हुशार मुलगा आहे, पण आकलेचा कांदा म्हटलं की अतिशहाणा हे माहीत नसेल. आकलेचा कांदा म्हणजे मूर्ख माणूस. मग आपण एखाद्याला म्हटलं काय आकलेचा कांदा आहे, तो आकलेचा कांदा आहेस असं म्हटलं तर त्या ठिकाणी जर आकलेचा कांदा या शब्दाचा अर्थ त्याला माहीत नसेल तर तो काही नाही, येड्या गाबळ्यासारखा आपल्याकडं बघून हसेल, हो तो अक्कलवान, मी आकलेचा कांदा. म्हणजे आकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य, हे त्याला माहीतच नसतं. मग कोण आपलं कौतुक करतं आहे का आपली उलट तपासणी घेतं आहे, आपली फिरकी घेतं आहे, हे आपल्याला कळणार नाही. म्हणून मित्रांनो, आपण आपलं मराठी सुधारण्यासाठी, व्याकरणाच्या दृष्टीने सुधारण्यासाठी आपण शब्दकोश पाहायला पाहिजे. क्रियापद वापरताना नामाला कोणत्या प्रत्यय लावायचा असतो हे जर आपल्याला माहीत नसेल तर त्या ठिकाणीही गोंधळ निर्माण होतो. लेखिका आपल्याला सांगतात, नामाला योग्य क्रियापद लावलंच पाहिजे तरच त्या ठिकाणी योग्य अर्थ निघेल. उदाहरणं दिलेत त्यांनी. अंगाला लावणे, अंगावर घेणे, तिला हसणे, तिची चेष्टा करणे आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे. यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. आणि आपण पाहतो वेगवेगळ्या वाहिन्यावर, समारंभामध्ये प्रत्ययाची जागा चुकलेली असते. तुझी मदत करणे याऐवजी काय, तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. म्हणजेच या ठिकाणी क्रियापद वापरताना नामाला कोणता प्रत्यय लावायचा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चुकीचे प्रत्यय लावून आपल्या मराठी भाषेची थट्टा करण्यात कोणतंही शहाणपण नाही. भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे. अनेक शब्द येतात. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेतून शब्द आलेत. फारसी भाषेतून शब्द आलेत. आपण व्याकरणामध्ये पाहतो संस्कृतमधून शब्द आले, परभाषीय शब्द आहेत. आणि मग आपल्या भाषेने इतर भाषेचे शब्द स्वीकारले, त्याचप्रमाणे इतर भाषेनेही आपले शब्द स्वीकारलेले आहेत. तिच्यामध्ये नवनवीन ज्ञान येतच राहणार आहे, नवनवीन शब्द येतच राहणार आहेत. आपण आता कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये पाहतो,
आपण इंग्रजी शब्द आपल्या भाषेने स्वीकारले, संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड असे वेगवेगळ्या भाषेमधले शब्द त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे. पण हे शब्द वापरताना आपण आपल्या व्याकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपलं व्याकरण झुगारून, आपल्या भाषेचं मूळ ज्ञान झुगारून, त्याचा धिक्कार करून हे शब्द वापरणं योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? आणि म्हणून इथं त्यांना सांगायचं की हे जे मी स्टडी केली, मी रनिंग करतो, म्हणजे पहा आपल्या बोलण्यामध्ये सरळ 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 इंग्रजीचा वापर आपण करतोय. काही मराठी शब्द त्याच्यामध्ये वापरतोय, काही इंग्रजी शब्द त्याच्यामध्ये वापरतोय. हे चुकीचं आहे. हे लेखिकेला म्हणायचं आहे मी स्टडी केली. कशाला आहे मी स्टडी केली? मग म्हणायचं आहे तर मग टोटल इंग्रजीचंच वाक्य म्हणा ना, मी स्टडी केली. मी अभ्यास केला. किती छान आहे हे. मग भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे पुढं आपण पाहतो थोडं, भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी जुन्या काळी साखर मॉरिशसहून यायची म्हणून मोरस संबंध आहे. या शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली आहेत ते त्यातून आपल्याला कळते. विचार करा, ही भाषेतली गंमत आहे. व्युत्पत्ती शोधणे. व्युत्पत्ती म्हणजे काय? शब्दांची मूळ उपपत्ती, शब्दांचा उगम शोधणे आणि त्यातून आपल्याला खूप मोठी माहिती मिळते. आता मोरांबा हा शब्द आहे. आता जर आपण शब्दाचा अर्थ घेतला मोरा म्हणजे मयूर म्हणजे मोर, या मोरांबाचा काही संबंध नाही. जुन्या काळी साखर ही मॉरिशसहून यायची. मॉरिशस हा देश आहे, त्या मॉरिशसहून ही साखर यायची म्हणून त्या ठिकाणी शब्द आलेला आहे मोरांबा. आणि हे शब्दाची पाळेमुळे फार घट्ट रुजलेली असतात आणि त्यामुळं आपण व्युत्पत्ती कोश अभ्यासलाच पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद. राहिलेला भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये घेणार आहोत.